नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवलेलं आहे एकदम टेस्टी शेपूची भाजी आणि खूप कमी वेळामध्ये ही बनवून तयार होते। खूप घाईच्या वेळी सुद्धा तुम्ही टिफिनसाठी ही भाजी बनवू शकता। एकदम 10 मिनिटांमध्ये भाजी तयार होते। तर चला बनवायला घेऊया आपण। तर आता आपण ही पाव किलो शेपूची भाजी घेतलेली आहे। ती आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत, कारण भाजीला खूप मोठ्या प्रमाणात माती वगैरे चिटकलेली असते आणि मग ती धुतल्यानंतर पूर्ण निघून जाते। आता आपण ही स्वच्छ धुवून घेतली की थोडीशी निथळून घेत आहोत। भाजी नितळत आहे तोपर्यंत आपण साईडला लसणची पेस्ट बनवून ठेवलेली आहे आणि 3-4 चमचे मुगाची डाळ जी आहे ती भिजवून ठेवलेली आहे। तर आता आपण ही भाजी नितळली की मस्त बारीक बारीक कट करून घेणार आहोत। तुम्हाला कितीही घाई असली ना तरी ही भाजी तुम्ही बनवायला घेऊ शकता टिफिनसाठी। एकदम 10 मिनिटांमध्ये तयार होते। तर आता आपण ही कट करून घेत आहोत। जेवढी बारीक कट करता येईल तेवढी बारीक कट करायची। कट केलेला भाग असा पाठीमागे घेऊन परत कट केलं ना भाजीमध्ये मोठ्या काड्या शिल्लक राहत नाही, नाहीतर मग ती भाजी बनवल्यानंतर त्या अशा लोंबल्यासारख्या वाटतात त्या काड्या। कट केलेला भाग पुन्हा मागे घेऊन परत कट केलं का व्यवस्थित भाजी बारीक कट होते। कितीही घाई असली ना तर तुम्ही घाईच्या वेळेला ही भाजी अगदी 10 मिनिटांमध्ये तयार करू शकता। तर आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता पुरेसे 3-4 चमचे तेल घालून आता ते तेल गरम झालं की आता आपण मोहरी, जिरे तडतडले आपण लसणाची पेस्ट घालणार आहोत। आता लसणाची पेस्ट पण व्यवस्थित परतून झाली की आपण त्याच्यामध्ये भाजी घालणार आहोत। आता ह्या भाजीचं वैशिष्ट्य असं आहे की भाजी जेव्हा आपण फोडणी घालतो ना तर तेव्हा ती व्यवस्थित परतून घ्यायची। फोडणीतल्या तेलामध्ये ह्या भाजीचा पूर्णपणे कलर चेंज झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची। व्यवस्थित परतली ना की भाजीचा कलर जो आहे तो एकदम हिरवागार होतो। तेलामध्ये टाकल्यानंतर बघा भाजीचा त्याचा कलर चेंज होत आहे। भाजीचा पूर्ण कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ती परतून घ्यायची तेलामध्ये। आता आपण ती व्यवस्थित फोडणी परतून घेत आहोत। पूर्ण भाजीचा कलर आता जास्त हिरवागार झालेला आहे। आता आपण घालत आहोत अर्धा चमचा मीठ। तिखट थोडंसं जास्त घालायचं कारण चवीला छान लागते। आता मीठ घालून परत आपण एकदा ते मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे भाजीला मस्त पाणी सुटतं आणि ह्या सुटलेल्या पाण्यामध्येच भाजी आपली शिजून तयार होते। आता आपण घालत आहोत भिजवून ठेवलेली मुगाची डाळ। तुम्ही दुसरी पण डाळ टाकू शकतात, कुठली पण तुमच्या आवडीनुसार। मी शक्यतोवर ह्या भाजीमध्ये मुगाची डाळ वापरते। आणि ही भाजीसाठी आपण डाळ जेव्हा भिजवून ठेवतो ना तर ती खूप पटकन शिजते आणि आपली भाजी खूप पटकन तयार होते। एकदम अति घाईच्या वेळीसुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता। आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे, पाव चमचा, आणि 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातलेलं आहे। तर मस्त आपल्याला परतून घ्यायचे। तिखट आणि मीठ पूर्ण भाजीला लागलं पाहिजे असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे परतलं की शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकलेला आहे मी। हा कूट तुम्ही शक्यतोवर जाडसरच ठेवायचा, कारण ही भाजी ज्यांना आवडत नाही ना तेव्हा असा शेंगदाण्याचा कूट भरपूर प्रमाणात जर भाजीमध्ये असेल आणि डाळ तर हे जेव्हा दाताखाली येतं ना तर ती भाजीची चव आणखीनच छान लागते आणि न आवडणाऱ्यांना सुद्धा ही भाजी नक्की आवडणार। तर तुम्ही सुद्धा शेपूची भाजी बनवताना नक्की या पद्धतीनुसार भाजी बनवा, तुमची भाजीसुद्धा नक्की टेस्टी होईल। आणि खरंच तुमच्या घरात जर कोणाला आवडत नाही ना तर तुम्ही अशी भाजी बनवून खायला द्या, बघा नक्की आवडेल आणि ते नक्की आवडीनं खातील। आता आपली भाजी तयार झालेली आहे। फक्त 5 ते 6 मिनिटांसाठी मी झाकून ठेवली होती, तेवढ्या वेळेमध्ये आपली भाजी तयार झालेली आहे। तर खूप पटकन तयार होते ही भाजी। तर अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।